तर बाबा लाईफ म्हणजे एक प्रोजेक्ट आहे आणि हा डू इट युअरसेल्फ प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टवर आपण सोडून कुणीही काम करणारं नाही आहे. म्हणजे आपण आजारी आहोत तर आपल्यालाच आराम करावा लागेल, आपल्यालाच टॅब्लेट घ्याव्या लागतील. आपण जर यशस्वी होण्याचं आपलं स्वप्न असेल तर आपल्यालाच मेहनत करावी लागेल. आपण कुणी बाकीचे लोक येऊन आपलं ॲडमिशन घेतील पण क्लासला आपल्यालाच यावं लागेल, इम्प्रूव्हमेंट आपल्यालाच करावे लागेल. आपल्याला जर दीर्घायुष्य आणि किंवा हेल्दी राहायचं असेल तर स्वतःलाच आपलं डाएट करावं लागेल, स्वतःलाच आपल्याला एक्सरसाइज करावं लागेल. इज इट? म्हणून हा डू इट युअरसेल्फ प्रोजेक्ट आहे. कारण बाकीची माणसं तुम्हाला फार फार तर सपोर्ट करतील कुठेतरी, पण स्वतःची जी तयारी आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती स्वतःचीच असली पाहिजे. घरचे पैसे पुरवतील, मेहनत कोणाला करावी लागेल? आपलंच करावी लागेल. म्हणून हा एक डू इट युअरसेल्फ प्रोजेक्ट आहे. कसला प्रोजेक्ट आहे हा? डू इट युअरसेल्फ. हा डू इट युअरसेल्फ प्रोजेक्ट आहे हा लाईफ. हे बघितलं. आज आम्हाला बघायचं आहे काय की बाबा लाईफ करत असताना हे माइंड बघत होतो आपण, पण याच्या पुढं जर काय पाहिजे तर आम्हाला मॅनेजमेंट पाहिजे. इथपर्यंत आपण कव्हर केलं होतं काल. म्हणजे कंपनीचा एक प्रोजेक्ट असतो, कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे कंपनीच्या प्रोजेक्टला विदाऊट मॅनेजमेंट कंपनी यशस्वी नाही होऊ शकत. इज देअर एनी ऑर्गनायझेशन गॉट सक्सेसफुल विदाऊट इट्स प्रॉपर मॅनेजमेंट? नो. सो कंपनी हॅज ऑल्सो अ प्रोजेक्ट आय कॅन से, बट टू मेक दॅट प्रोजेक्ट सक्सेसफुल वी नीड मॅनेजमेंट. याच्यावर काही डाऊट आहे? मग पहिला प्रश्न आहे की लाईफ म्हणजे काय? तर डू इट युअरसेल्फ प्रोजेक्ट. मॅनेजमेंट म्हणजे काय मग? आता हा पण महत्त्वाचा विषय आहे ना. व्हॉट इज मॅनेजमेंट? मग काही लोकांकडे 10च कर्मचारी आहेत पण चांगला प्रॉफिट आहे. काही लोकांकडे 10 आहेत पण काहीच प्रॉफिट नाही. काही लोक 5 एकरमध्ये पण चांगलं उत्पादन घेत आहेत, तर काही लोक 15 एकरमध्ये पण कर्जबाजारीच आहेत. याचं काय? काही लोक 24 तासामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी करतात, तर काही लोक 24 तासामध्ये काहीच करत नाही आहेत किंवा सगळे त्यांचे कामं होत नाही, मला वेळच नाही आहे. मग मॅनेजमेंट म्हणजे काय? तर मॅनेजमेंट म्हणजे उपलब्ध असलेल्या साधनांचा उत्कृष्टपणे वापर करून जास्तीत जास्त आउटपुट काढणे, ही मॅनेजमेंटची व्याख्या आहे. मग 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स आर देअर ॲज फार एज मॅनेजमेंट कन्सर्न. नंबर 1 ऑप्टिमम. हा काय शब्द आहे? ऑप्टिमम. दुसरं आहे मिनिमम आणि तिसरं आहे मॅक्झिमम. काय कळालं? ऑप्टिमम म्हणजे उत्कृष्ट, द बेस्ट. आता काय करायचं आहे ऑप्टिममचं? तर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ मिनिमम अवेलेबल रिसोर्सेस टू गेट मॅक्झिमम आउटपुट. ही झाली मॅनेजमेंटची व्याख्या. MBAच्या विद्यार्थ्यांना पण मॅनेजमेंटची सरळ साधी व्याख्या शक्यतो लवकर माहीत होत नाही आहे. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ मिनिमम अवेलेबल रिसोर्सेस टू गेट मॅक्झिमम आउटपुट. कमी इन्क्वायऱ्यांमध्ये जास्तीत जास्त एनरोलमेंट करून बिझनेस करणे हे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ मिनिमम अवेलेबल रिसोर्सेस टू गेट मॅक्झिमम आउटपुट. इज इट क्लिअर? हे काय आहे? मॅनेजमेंट आहे. मग मॅनेजमेंट आम्हाला समजलं पाहिजे. 24 तासामध्ये आता प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हात 2च आहेत. प्रत्येकच यशस्वी व्यक्तीला 24च तास आहेत. प्रत्येकच अपयशी व्यक्तीला 2च हात आहेत आणि प्रत्येकच अपयशी व्यक्तीला 24च तास आहेत. मग काही लोकांच्या जीवनामध्ये खूप समस्या असून सुद्धा त्या समस्यांवर मात करून
ती लोक पुढे गेली, तर काही लोक फक्त समस्येच्या नावावर रडत बसली. व्हॉट डू यू वॉन्ट टू से ऑन दिस? आमच्या घरी काल पाणी आलं नव्हतं. अरे पाणी कुणाच्या बी घरी येत नसतंय. हां, मला ना मग ते मला घरचं बी करायला लागतंय आणि बाहेरचं बी. सगळेच घरचं बी करत असतात आणि बाहेरचं पण करत असतात. ते आमच्याकडं नाही का, काल ट्रॅफिक प्रत्येकालाच असते. कारणं दिल्यानंतर माणसाला फक्त स्वतःचं समाधान होतं, रिझल्ट येत नाही कारणांचा. मग काही विद्यार्थ्यांना मी सांगितलं की कसलंही साधन नाही आहे, टेक्नॉलॉजी चांगले मिळत नाही, क्लासेस लावायला पैसे नाही आहेत, पालकांची परिस्थिती नाजूक आहे, ट्युशन लावलं एखाद्या 2 सब्जेक्टचं. कामं करत करत अशी पोरं, अशा मुली ह्याला MBBSला, मेडिकलला लागले, ह्याला गव्हर्नमेंटच्या कॉलेजला, कमी साधनं असताना सुद्धा. आणि काहींना फुल साधनं, बायोलॉजीचा सेपरेट क्लास, फिजिक्सचा सेपरेट क्लास, केमिस्ट्रीचा सब्जेक्ट क्लास, एक ऑनलाईन सेपरेट ऑनलाईन, एवढं मोठं स्टडी मटेरियल मागवलं आमक्या ठिकाणाहून. मग सेपरेट रूम अभ्यासाला. काहींना कुठं अभ्यासाला रूम आहे, अभ्यासाला सेपरेट रूम. मच्छर चावून आहेत म्हणून त्याला AC लावलेलं. मम्मी त्याच्या सेवेत उपमा खा, हां शिरा खा, सॉल्व करण्यासाठी जवळची माणसं शिकलेले असल्यांचा रिझल्ट बघितला. रिझल्ट आला 217, 213. साधनं नव्हते का? होती. तिकडं साधनं होते का? नव्हती. साधनं नव्हती तेव्हासुद्धा रिझल्ट आणला. आणि इकडं साधनं असूनसुद्धा रिझल्ट नाही आहे. का? तर उत्कृष्ट युटिलायझेशन नाही आहे, उपयोग नाही आहे, त्याचा वापर नाही आहे. काही लोक जिमला न जाताना सुद्धा मस्त फिटनेस मेंटेन करतात, बरोबर कृष्ण? बॉडी पण आहे. आणि काही जिमला जाऊन सुद्धा हो नुसतं सगळंच आहे तिथं. ज्याला करायचं नाही आहे त्याला साधनं मदत करत नसतं, आणि ज्याला करायचं आहे त्याला साधनं अपुरी असले तरी फरक पडत नाही. हे मॅनेजमेंट आहे. इज इट क्लिअर? काय मग मॅनेजमेंटची व्याख्या आहे? मराठीत काय म्हणता येईल याला? उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन काढणे. उपलब्ध असलेल्या साधनांचा कमीत कमी उपलब्ध असलेल्या साधनांचा काय? कमीत कमी उपलब्ध असलेल्या साधनांचा उत्कृष्ट वापर करून जास्तीत जास्त काय काढायचं? हां, कालच्या शिळ्या राहिलेल्या पोळ्या काय करायच्यात? हां, चुरमा करायचा आहे. हे मिनिमम उपलब्ध साधनं आहेत, आणि त्याचा चुरमा केला आहे, आणि त्याची टेस्ट झाली आहे, त्याचं मॅक्झिमम आउटपुट काढलं आहे. हे मॅनेजमेंट आहे. म्हणजे मॅनेजमेंट काही फक्त पुस्तकातच नाही. आणि डिग्र्या घेऊन पण व्हॉट इज मॅनेजमेंट तर नुसतं म्हणतात मी रेग्युलर नव्हतो. हे मॅनेजमेंट आहे का? इज इट क्लिअर? चला मग आता हे मॅनेजमेंट करत असताना आम्हाला कोणत्या कोणत्या एरियांवर हा फोकस ठेवायचा, की आम्हाला कोणते कोणते एरियाज आहेत ज्या एरियावर आम्हाला लाईफमध्ये आनंदानं सुखानं जीवन जगायचं. सक्सेस तर मिळतंच आहे, पण मिळालेलं टिकतं आहे का लोकांकडं? काही लोक दुपारून श्रीमंत झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बेकारी झाले. खूप पैसा आला लोकांकडं, लगेच गेला. म्हणजे एकतर पैसे मिळत नाहीत, मिळालेले टिकत नाहीत, आणि काहींना टिकले तर ते पचतसुद्धा नाहीत. त्यांची भाषा बदलते, त्यांचं वर्तन बदलतं. पचलं का? नाही. आणि मग अशी लोक त्या उपलब्ध झालेल्या फंडावर अहंकार वाढतो, गर्व वाढतो, भाषा बदलते. पचलं का सक्सेस? नाही आहे. आणि काही लोक एवढी यशस्वी आहेत, अरे त्यांच्या अंगी पराकोटीची नम्रता आहे. म्हणजे ज्या झाडाला खूप फळं आहेत ते झाडं वाकलेत. करोडोची मालमत्ता आहे,
त्यांना पण माहीत नाही आहे तरी सर नमस्कार या या या. काही नाही माझं साधा माणूस आहे. जेवढी माणसं मोठी तेवढी साधी आहेत, कारण चिल्लर जास्त वाजत असतं, नोटांचा आवाज येत नाही, नोटा वाजत नाहीत. टॉपचे लोक आहेत काही साधे. तुम्ही जसे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटत जाणार तसंच तुम्हाला त्यांच्यातला साधेपणा दिसत जाणार तुम्हाला, कारण ते साधे आहेत म्हणून मोठे आहेत आणि ते मोठे आहेत म्हणून साधे आहेत. मोठं बनण्यासाठी साधं बनावं लागतं आणि साधीच माणसं मोठी बनत असतात. दॅट्स ऑल. मग ज्या झाडांना फुलंही नाहीत फळंही नाहीत ते एकदम टाईट. अर्ध्या घागरी खूप वाजतात. कमी ज्ञानी माणसं खूप ज्ञान असण्याचं आव्हान आणतात आणि ज्यांना खूप ज्ञान आहे ते म्हणतात मला काहीच माहिती नाही. ज्ञानी माणसं स्वतःला मूर्ख समजतात आणि मूर्ख माणसं स्वतःला ज्ञानी समजतात. कळालं? मग कोणत्या एरियावर फोकस करायचा आम्हाला? किती एरियाज आहेत त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे लाईफ मॅनेज करत असताना. ओके, सगळं सिस्टमॅटिक उद्यापासून बघू. आज फक्त 360 डिग्रीला फोकस करूयात. हा एक चार्ट. हां हो, रिस्क पण पाहिजे ना. मॅक्झिमम रिस्क घेतल्यानंतर पण रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. रिस्क असली पाहिजे पण रिस्क कशी असली पाहिजे? कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे. म्हणजे समजा ते गेलं तरी इकडच्या बाकीच्या जीवनावर परिणाम नाही झाला पाहिजे. नाही बाकी सगळी अख्खी जिंदगीत लावली रिस्कवर, झाला धुरळा, निघाली जत्राला पुन्हा काहीच नाही. रिस्क तर घ्यायची पण किती टक्के? एक्झॅक्टली व्हेरी गुड. आता बघा हे किती पॉईंट आहेत? 8. मग ह्या 8 एरियाजवर प्रत्येकाला इक्वली फोकस ठेवायचा असतो. इक्वल. भाकरी बनत असताना जर पाणी प्रमाणात नाही टाकलं तर त्याची भाकरी येत नाही. एवढं तर मान्य का नाही मान्य? हां, पिकांना जास्त पाणी दिल्यानंतर सुद्धा पिकं, हां, आणि जास्त मार्गदर्शन करून सुद्धा विद्यार्थी बिघडतात. जे शिक्षक, जे लोक खूप शिकलेत त्यांचे पोरच घडानात. का? आती ढोस पण कामाचं नाही आहे. आती खत टाकल्यानंतर वाळले झाडं काही आवश्यक तेवढंच. मग काय आवश्यक आहे? 8 कोणते पॉईंट आहेत? तर पहिला आहे PHYSICAL, फिजिकल फिटनेस. आता आपली जिंदगी आहे आपल्या सगळ्यांची, तर आम्हाला जीवनाचा उपभोग घेण्यासाठी, यशाचा उपभोग घेण्यासाठी आम्हाला कोणता महत्त्वाचा मुद्दा आवश्यक आहे? तर माणूस हा निरोगी असला पाहिजे. काय? निरोगी असला पाहिजे, फिट अँड फाईन असला पाहिजे. माणूस आहे पण रोगी आहे. मग तुम्ही म्हणा रोगी म्हणजे काय? चालता येत नाही, गुडघे दुखत आहेत, मनका दुखतो ना, हां, मनका दुखतो, या 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 वा वा वा. फिजिकल फिटनेस काय आहे हे समजून घ्या. इथं 0 आहे. हा कुठला पॉईंट आहे? 0. आणि हा 100 आहे टक्के. सेम इथं 0 100, सेम इथं 0 100 0 100 0 100 0 100 0 100. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला प्रत्येकाला, आता आपल्या स्वतःला बघायचं की तुम्ही फिजिकल फिटनेसमध्ये 0 आणि 100च्या मध्ये स्वतःला किती मार्क्स देणार? मार्क द्यायचेत कोणाला? स्वतःला. आणि देणार कोण आहे? स्वतःच. मी तुम्हाला मार्क देणार नाही, माझे मी देणार. मग का तुम्ही स्वतःला मार्क द्यायचा आहे? मार्क द्यायचेत? येस, कारण का तुम्हीच तुम्हाला जास्त ओळखतायत. या जगात आपल्याला ओळखणारा 100% ओळखणारा एकही माणूस नाही आहे.
असूही शकत नाही आहे. वी कॅनॉट बी 100% ट्रान्सपरंट विथ एनी वन इन आवर लाईफ. इज इट क्लिअर? मग द्या मार्क, मनातल्या मनात द्यायचे. बरं, पहिलं काय एरिया हा महत्त्वाचा आहे. कशासाठी? मटण आणलं न चावत नाही, मटण आणलं चावत नाही, मग काय कर, नुसतं सूप प्यायचं. बरोबर आहे. चणे आणले चावाना, हां, पान खायला गेले चावाना, काही काल खाल्लं आज पोट साफ होत नाही, ॲसिडिटी होती. बरोबर. गोड खायला जावं साखर वाढते. साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, बिनसाखरेचं चहा घेतात. काय काय मग फिजिकल फिटनेस आहे. 4 मजली बिल्डिंग बांधली पण वरच्या मजल्यावर जाता येत नाही. आनंद आहे का? जीवनाचा उपभोग घ्यायचा असेल तर आम्हाला फिजिकल फिटनेस मेंटेन करावा लागेल. मग काय करणार फिजिकल फिटनेस मेंटेन करण्यासाठी? खरं आहे का नाही? बघा, 3 गोष्टीवर फिटनेस असतो. आहार, आराम आणि व्यायाम. इक्वली इम्पॉर्टंट आहे. इक्वली 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 इक्वली. कितीही डाएट करा, आराम करू नका, फिटनेस नाही. कितीही व्यायाम करा, चांगला आहार घेऊ नका, फिटनेस नाही आहे. त्यामुळे इक्वली इम्पॉर्टंट आहेत ते. जसं पाणी, माती आणि बीज हे इक्वली इम्पॉर्टंट आहे एखादं झाड मोठं होण्यासाठी. मग द्या बाबा मार्क्स आपल्याला. स्वतःला स्वतःचे आजार माहिती आहेत, स्वतःला स्वतःच्या काय म्हणता येईल त्याला मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे किती कोण कोणाला मार्क्स देते डोक्यात ठेवायचे. दिले आणि मग याच्यावर आपलं काम करायचं. आता मी काही एक्सरसाइज क्लासमध्ये घेणार नाही. फक्त मी मुद्दा सांगून पुढं जाणार. ज्यानं त्यानं ठरवायचं मग सर मी कोणता व्यायाम करू का कोणता विकास. हां, मी काही योगा टीचर नाही. तर मी म्हणतो मग उद्यापासून लिडरशिपच्या अगोदर एक सकाळी योगाची बॅच घेऊ आणि त्याचे 2-3 हजार भरा. ते म्हणणार अरे हे उलटा कार्यक्रम आहे. ते काही नाही. तुम्ही जिम लावा, तुम्ही स्विमिंग करा, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही चालत जावा, काय करायचे ते करा. बस, हा पहिला मुद्दा. दुसरं, जगाचा अभ्यास करण्यापेक्षा AIचा शोध घेण्यापेक्षा आपल्या थोडा बॉडीचा शोध घ्यावा की हे कशानं मोठं होतं आहे, कशानं कुजतं आहे आणि कशानं आजारी पडतं आहे, याचा अभ्यास करावा की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते ऑर्गन फंक्शन चांगल्या प्रकारे करण्यासाठी कोणत्या कोणत्या व्यायामाची आणि कोणत्या कोणत्या आहाराची आवश्यकता आहे हे बघा. की बाबा फूड डिफिशियन्सी डिसीज कोणते कोणते हे बघा. मग कोणत्या अन्नाच्या कमतरतेमुळे, कोणत्या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो याचा अभ्यास करावाच लागणार आपल्याला. दॅट्स ऑल. त्यानंतर आम्ही जे काही खात आहोत, एव्हरी मॉर्सेल, एव्हरी निवाला, एव्हरी घास जे काही पोटात जाणार आहे, नेमकं त्याचं काय होणार आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याचं होणार आहे काय, नाही तर उगाच आपलं भूक लागली आहे खायचं, नुसतं खात राहायचं. काही ना तर फोनवर बोलतच खाल्लं. पुन्हा मी किती पोळ्या खाल्ल्या, 4 झाल्या, 4 का हे सुद्धा माहिती नाही. तर इज इट इम्पॉर्टंट? याच्यावर प्रत्येकाला काम करावं लागतं. कारण तुम्ही बाकीचे कामं करण्यासाठी माणसं लावू शकता. भांड्याला भांडे धुवायला तुम्हाला माणूस मिळेल, गाडी चालवायला तुम्हाला माणूस मिळेल, क्लास लावायला, स्वयंपाक करायला माणूस मिळेल, कशाला बी बाकीचे माणसं मिळतील. तुम्हाला फिटनेससाठी दुसरा माणूस तुमच्या वतीनं, माझ्या वतीनं मी माझा माणूस पाठवला आणि जा म्हणलं व्यायाम करू नये, हे नाही. म्हणून लाईफ इज डू इट युअर सेल्फ प्रोजेक्ट. कसला प्रोजेक्ट आहे? डू इट युअर सेल्फ. कंपनी
लोक सगळी कामं करतायत त्या प्रोजेक्टवर, म्हणून कंपनी नफ्यात आहे. इथं आपल्या जीवनासाठी आपण एकटे आपल्या प्रोजेक्टवर काम करतोय. दॅट्स ऑल. पुढं आता हे ओके झाला. मग इथं कुणी 90% असेल. सर मी तर एकदम ओके, अजून कसलीही गोळी नाही आहे. कोणी म्हणणार मी 80 आहे, कोणी म्हणणार मी 70 आहे, कोणी म्हणणार 60 आहे, 50 आहे, 40 आहे. आपला आपण अभ्यास करून तिथं मार्क्स देऊन टाकायचे. एनी क्वेश्चन ऑन दिस? नाही? पुढं आता मग हे ओके झालं. हां, आता दुसरा आहे मेंटल फिटनेस. कसला? हां, माइंड. हे माइंड काय? ही DP आहे. इथलंही क्रॉस कनेक्शन आहेत. हां, मेंटल फिटनेस, स्टेबिलिटी पाहिजे माइंडमध्ये. सुख दुःख आम्हाला सारखं वाटलं पाहिजे. सन लुक्स इक्वली रेड when it rises and sets. Similarly, those who are brave remain equally calm in the time of prosperity and distress. सूर्य उगवताना आणि मावळताना त्याच साईजचा आणि त्याच कलरचा आपल्याला दिसतो. तसं शूर माणसं, मोठी माणसं ही दुःखात आणि सुखात सारखेच दिसतात. काही लोक जेवण करायच्या अगोदरही तसेच आहेत आणि जेवणानंतरही तसेच आहेत, स्टेबल आहेत. काही माणसं जेवण भूक लागली की वळवळ, जेवण झालं की निवांत. काही लोक पैसे नसताना पण तसेच आहेत की त्यांच्याकडे पैसे आहेत का नाही हेही कळत नाही आहे. आणि काही आले की वळवळ, ह्या दुकानात जा, त्या दुकानात जा, ते घे. लोक म्हणतात झाला काय की बाबा पगार. लगेच कळतंय लोकांना. मेंटल फिटनेस म्हणजे काय तर आम्हाला समाजाला आणि स्वतःला आणि जगाला स्वीकारायचं आहे. ॲक्सेप्टन्स. मेंटल फिटनेस म्हणजे काय? ॲक्सेप्टन्स. माझं अज्ञान स्वीकारायचं आहे. माझं जे काही टार्गेट आहे ते स्वीकारायचं आहे. माझ्या आजूबाजूची लोकं स्वीकारायची, त्यांच्या गुणासोबत त्यांच्या दोषांनाही स्वीकारायचं आहे. हां, नाही तर आम्हाला आमच्या सोयीप्रमाणे माणसं नाही वागले की राग येतो. आणि माणसं नेमकी आपल्या सोयीप्रमाणे वागत नाही आहेत. मग आमची मोटर गरम होणार. मोटर गरम झाली मग आपलाच फ्यूज उडणार. परेशानी कोणाला होणार आहे? आपल्याला. मग तो मेंटल फिटनेस. आता का पाहिजे मेंटल फिटनेस? तर कोणतीही घटना आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या सोयीप्रमाणे घडत नाही. मान्य का? मग आता आपल्या जीवनामध्ये कोणती अशी गोष्ट आहे की ती आपल्या मनाप्रमाणे घडते? सर या. राम सर, फोकस चालू आहे सक्सेससाठी कोणत्या एरियांवर लाईफमध्ये लोकांना काम करावं लागते? आपल्या सगळ्यांना काम करावं लागते. कोणालाही. खूप पैसे खर्च करून मुलाला टाकलं, पोरगं नापास झालं, झाला ताण. खूप 2-2, 4-4 पाराडे बोलून बोर घेतलं, नुसता धुळला. काय झालं? घटना घडतात ना तेव्हा घडणाऱ्या घटनांवर आमचं नियंत्रण नाही आहे आणि नसतंच. म्हणून मेंटल फिटनेस आहे. म्हणून आम्हाला ॲक्सेप्टन्स पाहिजे की ते स्वीकारायचं. मग कसं स्वीकारायचं, ते काय करायचं ते स्वीकारलं ते पुढं बघायचं आहे. पण फक्त हा एरिया आहे. तर कशासाठी? तर माणूस सोडून आम्हाला कोणीही त्रास देत नाही. हा माझा पहिला मुद्दा होता. दुसरं, माणूस सोडून आम्हाला कोणी सुखही देऊ शकत नाही. आमचं सुख कुणामुळे आहे? म्हणजे आम्हाला वास्तुशांतीलाही लोक पाहिजेत, आनंद वाटण्यासाठी. आणि आम्हाला मौतीला बी लोक पाहिजेत, दुःख वाटण्यासाठी. मी जर जाऊन दवाखान्यात ॲडमिट झालो तर माझी ही अपेक्षा की 4-2 माणसांनी तरी मला भेटायला यावं. म्हणजे ॲटलिस्ट ज्यांना माहिती त्यांनी तरी, ज्यांना माहिती नाही इथपर्यंत ठीक आहे. म्हणून मेंटल फिटनेस.
मग माझा पहिला प्रश्न आहे, आपला जन्म झाला तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्या मनाप्रमाणे काय काय घडलं आठवा. आठवण आपल्या मनाप्रमाणे काय घडतंय. What have you received? What have you gained as per your choice and your convenience? काय मिळालं? हे नाही. बरं कोणाला मिळालंय? हाही माणूस दाखवा. कोणाला मिळालंय? ना चॉईस प्रमाणे प्रॉफिट मिळतं, ना आपल्याला जशी पाहिजे तशी गाडी आहे, ना आपल्याला जसं पाहिजे तसं आरोग्य आहे, ना आपल्याला जसं पाहिजे तसं आपली जवळची माणसं वागतात, ना आपल्याला जसे पाहिजे तसे मुलं निघाले, ना जसे पाहिजे तसे मुलांना आईबाप आहेत, ना माणसांना तसे पाहिजे तशी बायको आहे, ना बायकोला जसं पाहिजे तसा नवरा आहे, ना आम्हाला जसे पाहिजे तशी फॅमिली बॅकग्राऊंड आहे. आम्ही जन्मापासून आत्तापर्यंत एकच काम करत आलो, त्याचं नाव आहे ॲडजस्टमेंट. एकच काम करत आलो. म्हणून जीवनाचं दुसरं जर नाव काय असेल तर ते ॲडजस्टमेंट. द सेकंड नेम ऑफ लाईफ इज व्हॉट? ॲडजस्टमेंट. आणि म्हणून आम्हाला स्वीकारायची शक्ती आमच्यामध्ये आली पाहिजे. दुःखसुद्धा स्वीकारायचं आहे, सुखसुद्धा स्वीकारायचं. जर ॲक्सेप्ट नाही केलं की त्रास. मोटर कुणाचे गरम होणार आहे? आपलीच. माणसं तुम्हाला त्यांच्या गुणादोषासहित स्वीकारावे लागणार. गाय दूध देते ना, मग दुसरे धान खाते ते बी स्वीकारावं लागेल, आनंदाने स्वीकारावं लागेल. मुलगा दिसायला चांगला आहे ना, मग त्याचा अभ्यास बी स्वीकारावा लागेल. मुलगी टॅलेंटेड आहे ना, हो खरं आहे, मग तिनं दुसऱ्या जातीचा नवरा केला हेही स्वीकारावं लागेल. आम्हाला प्रत्येक आपल्या चॉईसनुसार पाहिजे. आणि ते नेमकं घडलं नाही, आम्ही गरम. मग आम्ही गरम झालो, आम्ही पेटलो की लोक सरपण टाकतात, लोक तेवढंच काम करणार. दॅट्स म्हणून मेंटल फिटनेस आहे. आता प्रत्येकानं स्वतःला मार्क द्यायला लागा की 0 पासून 100 पर्यंत तुम्ही तुमच्या मेंटल फिटनेसवर किती मार्क्स देणार. राग येण्यासाठी कोर्स करावा लागतो का येणाऱ्या रागाला कमी करण्यासाठी कोर्स करावा लागतो? म्हणजे राग येणं हे स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. कुणालाही राग येतो, कुणाला नाही येत राग. तर कोणती डिग्री करावं लागते राग येण्यासाठी? काय नाही. मग रागानं काय घडलं माणसांच्या जीवनात? काय घडलं रागानं? जेवढं कष्टाने मिळवलं तेवढं एकाच झटक्यात गेलं लोकांचं. कशामध्ये? रागाने. कारण एखादं पुस्तक लिहिण्यासाठी वर्ष लागतं, पण ते जाळायला 1-5 मिनिटसुद्धा लागत नाही. आणि म्हणून 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आम्ही जेव्हा आनंदात असतो तेव्हा आम्ही कोणालाही प्रॉमिस करू नये कसलंच बरं का. आनंदात लोक जेव्हा आनंदात असतात तेव्हा त्यांना का घेऊ मी आहे, दुसऱ्या दिवशी फोन बंद. मजेत काय लोड घेऊ नका आपण. असं जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा बाकी लोकांनी मरू द्यात, आपण स्वतःहून एकसुद्धा प्रॉमिस करायचं नाही. हे पहिला रूल. आणि दुसरा रूल, जेव्हा आम्ही रागात आहेत तेव्हा एकसुद्धा ॲक्शन घ्यायची नाही. काय म्हणालो मी? रागात आहेत तेव्हा हे डस्टरसुद्धा उचलून इकडे ठेवायचं नाही. कारण माणूस आनंदातही भानावर नसतो आणि तो रागातही भानावर नसतो. So whenever we are happy, we are not supposed to make promises in our life. And whenever we are unhappy, we should not make any decision. तेव्हा मेंटल फिटनेस होतो. याच्यावरही आपलं काम करायचे पुढं टप्प्याटप्प्याने. तिसरा महत्त्वाचा फिटनेस आहे
जीवनामधला इकॉनॉमिकल फिटनेस. पैसे पाहिजेतच. पैशाची कामं पैशानंच होणार, ते नॉलेजनं होणारच नाहीत. महाराज 2 तास कीर्तन करून घरी जाताना साबुदाणा घेऊन जायचं असेल तर त्यांना हे नाही सांगून चालणार की मी आत्ताच ज्ञानदानाचं काम केलं आणि कीर्तन केलं, साबुदाणा फ्री द्या. नाही, ते म्हणणार पैसे द्या पहिले. नाही, गाडी बाजूला. मी जर म्हणालो की मी एवढं मोठं शिकवतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, पंपावाल्यांना म्हणलं गाडीचं तेवढं टाकी भरून द्या, डिझेल टाकून द्या, ते म्हणणार सर व्हा पुढं बाजूला घ्या गाडी, बात हाण नका. हां, हे ऑन ओव्हरटेक्स नाही, हे पंप आहे. काय विषय चालू आहे? पैशाची कामं पैशानंच होणार, तिथं ज्ञान कामाला येणार नाही. मग आम्हाला इकॉनॉमिकल फिटनेससाठी काय करायचं? तर पैसे कमवायचे. बरं, खरंच पैसे कमवणारी माणसं श्रीमंत झाली का? नाही. तर पैसे मार्गाला लावणारी, पैसे इन्व्हेस्ट करणारी आणि पैसे सेव्ह करणारी माणसं श्रीमंत झाली. नाही, तुम्ही अनेक लोक बघा, 10,000 पगार होता तरी त्यांचे तेच हाल, 50,000 पगार झाला तरी हाल तेच, लाख पगार झाला तरी तेच. आणि काही लोक 10 आणि 20,000च्या पगारामध्ये मुलांना शिकवू शकले, मुलांचे लग्न करू शकले. हा इतिहास आहे आपण समाजाचा बघितला त्या. मग इकॉनॉमिकल फिटनेस हो पाहिजे. पैसे कमवलेच पाहिजेत. पैसे महत्त्वाचे नाही आहेत असं खूप सगळी लोक म्हणताना दिसतात. का हो सर? पैसा सर्वस्व नाही हो. मग काय सर्वस्व? दवाखान्यात काय लागते? पैसे. अहो, दर्शनाला सुद्धा पैसे लागत आहेत, दर्शनाला सुद्धा. मग बिना पैशाचं काय? मग पैसे सर्वस्व नाही आहे हे म्हणतंय कोण? तर ही 2 प्रकारची माणसं म्हणतात. कायमस्वरूपी काही लोक म्हणतात मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ. नंबर 1, ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, चिकार पैसा पडलेला आहे, ते लोक म्हणणार मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ. अपार्ट फ्रॉम मनी और बिसाइड मनी वी हॅव टू डू लॉट मेनी थिंग्स. बिसाइड्स मनी एव्हरीथिंग. ते म्हणणार बरोबर आहे, बरोबर आहे, ही गोष्ट खरी आहे. कुणी म्हणलं हे? ज्यांना खूप पैसे. आणि दुसरे एक म्हणतात की ज्यांना माहिती मी कमवू शकत नाही. ज्याला माहिती मला एक काही कुणीच मुलगी देऊ शकत नाही, ते म्हणतो सर मला ब्रह्मचारी राहायचं. तुला पर्यायच नाही ना, तुला पर्यायच नाही ना. मला खायलाच काय नाही म्हणतो, माझा उपवास आहे. अरे तसा उपवास नाही तुझा. तुझा उपवास कधी समजायचा की जेव्हा तुझ्या समोर जेवायला टिफिन उपलब्ध आहे आणि तरी तो म्हणतोय मला जेवायचं नाही आज. हा त्याग आहे. मग हा साधू संतांकडं महामानवांकडं होताच. तो त्यागात तिथं पे केलेलं नाही आहे, स्वतःचे पैसे दुसऱ्याला देऊन टाकले. ते तर आपण करू शकत नाही. मग आपलं इकॉनॉमिकल फिटनेस किती हे बघा. प्रत्येकाच्या एमर्जन्सी फंड किती ते बघा. एमर्जन्सी फंड समजा उद्याच आपल्याला आपण निकामी झालो, मग कसं करायचं माहीत तर नाही ना. बरं झालेत ना काही लोक जिमला गेले आणि येताना ठोकले. मग एमर्जन्सी फंड किती आहे आमच्याकडं? आम्ही फक्त पुढच्यावर प्लॅन करतोय. पण जर आत्ता क्रायसिस आली, आत्ता संकट आलं आणि उद्यापासून मी ठरवलं की मला आता काम करायची गरज नाही पडली, तर मग माझं किती दिवस भागेल? हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी इकॉनॉमिकल फिटनेस लागतो. मग आता आपण ठरवायचं की जर माझा इकॉनॉमिकल फिटनेस आता सध्या इथं 0 असला आणि इथं 100 असेल तर द्या मार्क्स. दिले 3. त्या तिघांवर विचार करा, थोडं थिंक करा. काही प्रश्न आहेत का? विचारा.
आता हे सगळं करायचं तर मग ज्ञान पाहिजे. नॉलेज तर पाहिजेच. एज्युकेशन फिटनेस म्हणजे काय? काही लोक म्हणणार आम्ही तर आता कॉलेज बी सोडून दिले, शाळा बी सोडून दिली, मग आता काय फॉर्म भरावं का, आता काय ॲडमिशन घ्यावं का? कारण मुळात आम्हाला ॲडमिशन घेतल्याशिवाय अभ्यासच करायचं आहे असं ॲडमिशन नसताना अभ्यास करावं लागतं हे माहीतच नाही आम्हाला. जेवढी जास्त मोठी लोकं बघाल तुम्ही तेवढे त्यांच्याकडे जास्त पुस्तकं दिसतील तुम्हाला. कुठल्याही मोठ्या लोकांच्या समोर जावं, मोठे बरं का, फार अति मोठे आहेत ते, त्यांच्याकडं पुस्तकांचा संग्रह दिसेल तो. आणि आम्ही वाचतो फक्त परीक्षा आहे म्हणून, ते बी हॉल तिकीट आल्यावर. अगोदर तर आम्हाला वाचावं लागतं हेही माहीत नाही. आता जाहिरात निघाली मग सगळं सोडून पुन्हा अभ्यासाला लागला. जाहिरात निघाल्यावर होय नाही आहे. प्री प्लॅन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. व्हॉट इज नॉलेज? सगळ्या परीक्षा काय तपासत असतात? इंटरव्ह्यू कशासाठी असतो? रिटर्न कशासाठी असतं? आणि मेन्स बँकिंग काय तपासतं? नॉलेज. MPSC UPSC मग साधं लॉजिक आहे ना. परीक्षा नॉलेजची टेस्ट घेतात. मग आम्हाला काय वाढवायचे? नॉलेज. नॉलेज कशानं वाढेल? बरं का वाढायचं नॉलेज? कारण अज्ञानावर राज्य करण्यासाठी ज्ञान लागतं. नॉलेज गव्हर्न्स इग्नोरन्स. हे जगात ज्ञानाचाच फक्त अज्ञानावर धाक आहे आणि ज्ञानच अज्ञानावर राज्य करतं. म्हणून आम्हाला नॉलेज पाहिजे. मग कशाचं नॉलेज घ्यावं? तर दिवसभरात जसं 1 तास व्यायामाला लागतो, काही वेळ आंघोळीला आहे, काही वेळ खाण्यासाठी, काही वेळ रिकाम्या लोकांना गप्पा मारण्यासाठी, तसं बिझी कितीही शेड्यूल असेल तरी 1-2 तास प्रत्येक माणसानं कोणत्याही भाषेतलं पुस्तक वाचावंच लागेल. ते हिंदी, इंग्लिश, मराठी काहीही असेल वाचावं लागेल. त्याच्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. कारण नॉलेज काय करतं? तर नॉलेजचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे नॉलेज आमचा कॉन्फिडन्स वाढवतं. नॉलेज यासाठी कॉन्फिडन्स वाढवतं की नॉलेज आम्हाला खात्री देतं. ज्या गावाचा रस्ता मला माहिती त्या गावाला जाण्यासाठी मी फार आत्मविश्वासानं गाडी चालवतो. पण ज्या गावाचा रस्ता माहिती नाही त्या गावाला आम्ही आत्मविश्वासानं जात नाही, विचारत जावं लागतं. आय नो अँड आय डेफिनेटली नो. आय नो अँड आय डोंट एक्झॅक्टली नो. माहितीच पाहिजे. मग कायद्याचं ज्ञान असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. कम्प्युटरचं ज्ञान असेल तर कॉन्फिडन्स येईल. भाषेचं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकत नाही, भाषणं करू शकत नाही. जोक हाणून घंटाभर हसवणं ठीक आहे, पण तुम्ही एखाद्या मुद्देसूद एखाद्या विषयाचं प्रेझेंटेशन तुम्ही ज्ञानाशिवाय देऊ शकत नाही. आणि जिथं ज्ञान आहे तिथंच लोक त्याला गंडवायला टेन्शन घेतात. अज्ञानी माणसांना कुणीही गंडवू शकतं. अज्ञानी लोकांना कोणीही चॉकलेट देईल. जिथं नॉलेज आहे तिथं लोक 3दा विचार करतात त्याला सांगण्यासाठी. मग एव्हरीथिंग हॅज लॉ, एव्हरीथिंग हॅज नॉलेज. मग आता कसं करणार, कसं मिळवणार नॉलेज आम्ही? तर इट इज नॉट नेसेसरी टू टेक ॲडमिशन. येस ऑफकोर्स टिल 12th स्टँडर्ड टिल ग्रॅज्युएशन वी हॅव टू हॅव एज्युकेशन. ते कशासाठी आहे? नॉलेज मिळवण्यासाठी. कसं मिळवणार मग आम्ही? जोपर्यंत वाचक बनत नाही तोपर्यंत सूचक बनत नाही आम्ही. गरज नसताना केलेलं वाचन आहे. मग मी आता प्रत्येकाला जर असा प्रश्न विचारला, या महिनाभरात कोणतं पुस्तक तुमचं आता सध्या आहे जवळ ज्याचं वाचन चालू आहे? गरज नसताना. गरज नसताना. 21 आणि 22व्या वर्षात डायरेक्ट टॉपला का जात नाही? अधिकारी आहेत का नाही? मग ज्या कुटुंबातच मुळात सुरुवातीपासून वाचनाची सवय आहे त्यांच्या सगळ्यांची भाषा बघा तो.
मग हा सेपरेट एक पट्टा आहे ज्याच्यावर काम करायचं आपल्याला. आपल्या घरात निकामी लोक कधी पुस्तक वाचताना दिसतात का? बाता हाणताना दिसते, रिकाम बाता हाणताना. हां, काही काम नसलं तर काढायचं फोन लावायचं, काय चाललंय. पुढची व्यक्ती म्हणणार जे तुमचं चालू तेच माझं चालू. एखादी महिला तरी एक आपल्या कुटुंबात की आता सगळं काम झालं मग घ्यावं एका बुकन वाचावं, नाही, वाजवलं पुढचेच दार. काय चाललं काय काहीच नाही चालू. हां, आम्हाला स्वतःला जेव्हा अपग्रेड व्हायचं असतंय का, तसं अशा प्रकारच्या लोकांपासून दूर जाऊन दुसऱ्या प्रकारच्या लोकांपर्यंत जावं लागतं. तेव्हा समाधान आहे. नुसती माहिती म्हणजे ज्ञान नाही. मेली लोककीर्तनं सांगून सांगून गावाला 1% सुद्धा फरक नाही. कीर्तनकारांनी तर लोक कन्फ्यूजच करायला सुरुवात केली सध्या. तो म्हणणार कसं काय, सगळे लोक संसार येतात, ते म्हणतात तुकाराम महाराज म्हणले संसार दुःखमुळं. आता ह्यांना हे प्रश्न आम्ही जाऊन करावं काय, असं नाही आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे त्यातून हे प्रत्येकाने शोधायचं. सगळं जगातलं चांगलं आहे, पण आपल्यासाठी आहे का ते. समजा एका ठिकाणी असं बुफे सिस्टम लावलेली आहे जेवायला, आपल्याला जे पाहिजे ते उचलायचं आणि खायचं. आता मी सगळ्यांसाठी बोलतोय, यातून प्रत्येकाला सेम नाही ना. कुणाला कोणता मुद्दा लागू पडेल माहीत नाही, त्यातला फक्त तेवढा घ्यायचा आणि पुढं जायचं. एखादा सेल लागलेला असतो, तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची ती घ्यायची आणि पुढं जायचं. ही बाजूच तुमची गरज नाही, पण ते कोणाची तरी ती गरज असू शकते. तेव्हा नॉलेज आहे. मग पहिलं वाचन, कसल्या प्रकारची पुस्तकं वाचायची. पुस्तक वाचून झालं की आपण पहिल्यासारखे राहिले नाही पाहिजे. ज्ञानाचा पहिला जर परिणाम काय होत असेल तर माणसं ॲक्शनवर कंट्रोल करतात. तुम्ही आहारशास्त्रावरचं पुस्तक वाचा, तुम्हाला खाताना आठवेल. तुम्ही ह्युमन रिलेशनचं पुस्तक वाचवा, तुम्हाला लोकांसोबत बोलता असताना तुम्हाला काही मुद्दे आठवतील. बुक वाचल्याबरोबर माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे. त्याचं नाव आहे सेल्फ हेल्प नावाचे पुस्तक. व्यक्तिमत्व विकास असेल, बरेचसे ग्रंथ असतील, बरेचसे प्रवचनं असतील. या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की माणसांना ॲक्शन घेण्यासाठीचं ज्ञान दिलं पाहिजे. नाही तर लोक मग अगोदर क्रिया करतात आणि पुन्हा म्हणतात मी उगाच केलं का, घेत असते. पश्चाताप कधी होतो, विचार न करता केलेली कृतीवर. तिकडे जायला नाही पाहिजे तर मी गेलो, एखाद्याला फोन करायला नाही पाहिजे तर मी केला, जेवायला भूक नसताना मी जेवलो, काय होणार आहे. भूक नसताना मी जेवलो, होणार आहे काय, तकलीफ. तसं गरज नसताना मी बोललो, होणार आहे काय, त्रास. मग तुम्हाला बोलाच कोणी म्हणलं नाही तरी तुम्ही बोलले. ज्याच्या पोटात भूक त्याला जेवणाचं सुख. आणि जोपर्यंत तुम्हाला कोणी बोला म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही बोलले नाही, तोपर्यंत तुम्ही त्या बोलायला काही अर्थही नाही. डिमांड नाही तरी सप्लाय द्यायचा, डिमांड नाही तरी सप्लाय द्यायचा. पाहुण्याने बोलले नाही तरी जायचं. नो डिमांड नो सप्लाय. बघा रिलेशन कसे बनतात ते, बघा फिटनेस कसा बनतो तो. मग पुस्तकं वाचणे. दुसरं नाही, आता आपलं नॉलेज कसं वाढवायचं चालू आहे. एक वाचन, काय वाचायचं आहे, एक बुक्स. दुसरं न्यूजपेपर. तिसरं मॅगझिन्स पण पाहिजेत आपल्याकडे, न्यूजपेपर पण पाहिजे. हे वाचायचं पहिलं, हे वाचनाचे साधनं झाले. दुसरं तुम्ही बघा नाही, बरेचसे फॉरेनर आजही येतात सर, अजूनही आपल्याकडे फॉरेनर बघा तुम्ही, पुणे मुंबई कुठे तुम्ही लोकांना बघात तर ती त्यांना थोडा वेळ मिळाला तर ते बुक्स काढून बसतात बघा. आणि आपले थोडा वेळ मिळाला, नमस्कार कुठले मी बीडचा आहे, तुम्ही मी तुमचे तुम्ही कुठले, जा आलंच सुरू. काहीच नाही. दवाखान्यात माणसं नुसत्या गप. मौतीला गेलं तरी तिकडं ते सुरू, ह्यांचं इकडं जमलं काय. त्यामुळं गरज नसताना
आपला वेळ इथं जर आला तर अजून चांगली प्रगती होते. म्हणून एक वाचन, दुसरं ऐकणे. ऐकावं लागेल आम्हाला. मग कोणाला ऐकायचं? कोणाला ऐकायचं? तज्ज्ञ लोकांना ऐकायचं, ज्यांनी काही निर्मिती केली त्यांचं ऐकायचं. कुणाला बी ऐकायचं नाही ना. कुणाला ऐकण्याचा उपयोग नाही ना. कारण जोपर्यंत बंदुकीची गोळी बंदुकीने जात नाही तोपर्यंत पुढचा माणूस मरत नाही. बंदुकीच्या गोळ्या हातानं हाणून मरतात का लोक? मग काही बंदुकीच्या गोळ्या लोक हातानं हाणतात. कुणाच तरी ऐकायचं, काहीतरी सांगायचं, कुणाच तरी ऐकायचं, काहीतरी सांगायचं, कुणाच तरी ऐकायचं. ह्यांचा डायलॉग ऐकायचा, ह्याने हाणायचा, त्यांचा डायलॉग ऐकायचा, त्याने हाणायचा. काही निर्माण केलं आहे का कोणी? ऐकायचं कोणाला आपल्याला? ज्या लोकांनी परिस्थितीवर मात करून यश पादाक्रांत केलं आहे त्यांचं ऐकायचं. ज्या लोकांनी खूप काही क्रिएट केलं आहे त्यांचं ऐकायचं. ज्या लोकांनी शून्यातून बऱ्यापैकी पुढे गेले त्यांचं ऐकायचं. ज्यांनी प्रयोग केले त्यांचं ऐकायचं. आणि आजकाल पॉडकास्ट नावाचं सगळ्यात मोठं साधन उपलब्ध झालं. म्हणजे आज आपली पिढी एवढी नशीबवान आहे की आम्हाला टेक्नॉलॉजी मिळाली, आम्हाला मोबाईल मिळाले, आम्हाला ऐकायला मिळालं, आम्हाला यूट्यूब मिळालं, आम्हाला पॉडकास्ट मिळायला लागले. नव्हतं हे काळ. एकेकाळी काय आहे लोकांची, म्हणजे सगळं ऐश्वर्य होतं तरी हे नव्हतं. पण आम्ही ह्याचा वापर कशासाठी? एक गावाकडचा ग्रुप, एक 10वीचा ग्रुप, एक 12वीचा ग्रुप, एक बाकीच्यांचा ग्रुप, एक आमक्याचा ग्रुप. मग ह्याचं असं झालं तर झालं. नो, पॉडकास्ट ऐकायचंच. हे झालं लिस्निंग. तिसरं प्रत्यक्ष विजिट, क्षेत्रभेट. क्षेत्रभेट कितीतरी लोक फिरत राहतात, भेटतात वेगवेगळ्या ठिकाणी. किंवा दिल्ली काय आहे, मुंबई काय आहे, हैदराबाद काय आहे, पिकनिक स्पॉट काय आहेत, मंदिरं काय. जेवढा जास्त प्रवास, तुम्ही पूर्वीचं काळ जर बघितलं असेल तर खूप लोकांनी त्यांचे प्रवास वर्णनं लिहून ठेवली. काय प्रवास वर्णनं. मग प्रवास तुम्ही केला त्याचं वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे. मग प्रवास, ऐकणं आणि वाचणं हे कंटिन्यू असलं की महिन्याला आपल्यामध्ये बदल होत जातो. कारण आपण गुड आहोतच, पण आपण ग्रेट नाही आहेत. आणि प्रत्येक गुड माणूस हा ग्रेट बनतोच आणि त्याला स्कोप असतो. आज त्रास नाही आहे तरी वाचायचं, परीक्षा नाही आहे तरी वाचायचं, गरज नाही आहे तरी भेटायचं. आम्ही कामानिमित्त कुठं जात नाही, आम्ही गरज असल्याशिवाय काही ऐकत नाही, आम्ही गरज असल्याशिवाय काही वाचत नाही. गरज नसताना केलेली क्रिया ही आम्हाला सबकॉन्शियस लेवलला एवढं स्ट्रॉंग करते की पुढं कधीतरी त्या गोष्टींची गरज पडते. बाजारला गेल्यानंतर काही वस्तू आम्ही घेतो आणि ते सुरुवातीला त्या बॅगमध्ये ठेवतो. सुरुवातीला ठेवलेल्या वस्तू शेवटी बाहेर निघत असतात घरी गेल्यानंतर. दिस इज हाऊ नॉलेज इज ऑल अबाउट. इकोनॉमिकल फिटनेस, सॉरी, एजुकेशन फिटनेस अंडरस्टूड. उसके बाद का फिटनेस है सोशल फिटनेस. हा फार महत्त्वाचा. मग हा किती, हे बघा, सोशल फिटनेस. प्रत्येकाला शिकावं लागतं. आणि नॉलेजेबल माणसं ही कायमस्वरूपी स्वतःला अपग्रेड करत असतात. मोबाईल किती दिवसांना अपडेट मागतो. मग आपलं काही अपडेट नाही, मोबाईल अपडेट झाला, गाड्या अपडेट व्हायला लागल्या. पूर्वी अपडेट किती स्लो होतं. आता 2-3 महिन्यापूर्वी आणलेली वस्तू त्याच्यात काहीतरी चेंज करून डबल यायला लागलं मार्केटमध्ये. मग अपडेटची किती स्पीड झाली. आणि पूर्वी 10 वर्ष अपडेट नव्हतं. म्हणजे 10 वर्ष, 2000च्या अगोदरचा विषय, 10 वर्ष झिरो अपडेट. म्हणजे जी माणसं 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शेती करत होते त्यांची पोरं बी त्याच पद्धतीनं करत होते. अपडेटच नव्हतं. पण आज ग्रामीण भागात सुद्धा जो फवारा गेल्या वर्षी आणला होता त्याच्यात यावर्षी बदल आहे. जी गाडी आपण गेल्या वर्षी घेतली होती त्या कंपनीनं तीच गाडी काढली, वेगळं काहीतरी करून दिली. एवढं अपडेट फास्ट आहे. मग आम्ही अपडेट जर नाही झालो तर आम्ही आउटडेटेड होऊन जाऊ ना. म्हणून नॉलेज आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा होता सोशल फिटनेसचा मुद्दा. का बरं सोशल फिटनेस पाहिजे आम्हाला? काय पाहिजे समाज?
व्हेरी गुड. सिम्पल लॉजिक आहे किंवा आम्ही समाजशील प्राणी आहोत, आम्ही प्राणी नाहीत. हां, आम्ही सोशल ॲनिमल आहेत. वी आर नॉट फॉरेस्ट ॲनिमल. काही फॉरेस्ट ॲनिमल 24 तास घरीच, कुठंच नाही, लग्न नाही, मौतीला नाही, कुठल्या कार्यक्रमात नाही, 24 तास घरी. उगाच या भरणीतून त्या भरणीत हात घालायचा, तिकडून काढायचं, ते खायचं. घरची सुद्धा वैतागली, तुम्ही बाहेर कसं काय जात नाही, तुम्ही बाहेर जाऊन करूच काय, कारण मला बाकीचे लोक स्वीकारत नाही. काही लोक म्हणले त्यांना घेऊन चालता का पिकनिकला, ते म्हणले त्याला घेऊ नका. का? ते घरी ते दारी तेच, त्याला नेऊ नका, उपयोग नाही त्याचा. सोशल फिटनेस आम्हाला समाजाची गरज पडते. कशासाठी? आपण जगूच शकत नाही बिना समाजाचं. जेलमध्ये टाकणं म्हणजे काय? समाजापासून दूर करणं. किती मोठी शिक्षा आहे. जेलमध्ये जेवण नाही का? काय नाही. शिक्षा देतात म्हणजे करतात काय? एकांतवास. एकांतवास ही फार मोठी पनिशमेंट आहे. एखाद्याला कोंडलं ना, पागल होऊन जाईल माणूस तो. हां, त्यानं आनंदानं मधून दारवाजा लावून घेतला, तो आनंदी राहील. काही लोकांनी जेलमध्ये पण पुस्तक लिहिले, त्याला फार वर जावं लागतं. मग एकांतवास सुद्धा एन्जॉय करता आला पाहिजे, पण तो कधी, किती, इथपर्यंत. मग सोशल फिटनेस आम्हाला यासाठी पाहिजे की आम्हाला सुखाला आणि दुःखाला माणसंच लागणार. तुम्ही यशस्वी झाले, टाळ्या कोण वाजवणार? तुम्हाला वास्तुशांती घालायची, लोक कोण आणणार जेवायला? काहीच नुसता भात तसंच शिल्लक, भाजी टाकून दिली. हां, मग बोलवायचं कोणा? माणसं तर पाहिजे तुमच्याकडं. बापरे, एवढा समाज आला, तेवढा समाज आला, कशाला आला? आज फार महत्त्वाचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. एक काळ असा होता की सहज माणसं उपलब्ध होत होती, सहज. दानाचे खूप प्रकार होते पूर्ण जुन्या काळापासून. कशाचे? दान, डोनेशन. मग सगळ्यात चांगलं दान, पवित्र दान कोणतं होतं? अन्नदान. वा. मग अन्नदान चालू असायचं. मग अन्नदान केलं, अमक्याने अन्नदान केलं. नंतर मग अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, कन्यादान, अजून कसले भूदान, अजून कसले गोदान, अजून असे दानं झाले. 2021 नंतर, कोरोनाच्या नंतर जग 2 प्रकारामध्ये डिवाईड झालं सध्या. जसं भारत पूर्वी, स्वातंत्र्याच्या पूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा भारत, हा भारत होता. पूर्वी महायुद्धाच्या अगोदरचं जग आणि महायुद्धाच्या नंतरचं जग हे वेगळं होतं. तसं आत्ता वर्ल्ड बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड आहे. तर कोविडनंतर जे जग आहे हे वेगळं आहे. आणि कोविडनंतर आत्ता सगळ्यात मोठं दान सुरू झालं आहे, आणि त्या दानाचं नाव आहे समयदान. कुणीही पैसे देऊ शकते आज, कुणीही अन्नदान करायला तयार झाले. लोक जेवत नाही आहेत सध्या. एक काळ होता की लोक मंडपाकडे बघून अपेक्षेनं जात होते. आता तिथं जाऊन कार्यक्रम लोक म्हणतात नको, मला नाही जेवायचं. खलास झालं. मग कोणतं दान आहे सध्या? समय. आज तुम्हाला कोण वेळ देतं याच्यावर तुमचं सध्याचं क्रेडिट ठरणार आहे. कोणाला लोक वेळ द्यायला मोकळे नाही सध्या. लोक म्हणतात आहेर नका आणू, फक्त तुम्ही या. काय? मग तुम्हाला जर एखाद्या माणसाने एवढा वेळ दिला म्हणजे तुम्ही महान आहात त्याच्या नजरेत. म्हणून सोशल फिटनेस आहे की कोणीही कोणाकडे जायला मोकळं नाही. मग कसं करणार सोशल फिटनेस मेंटेन? पाहिजे ना सोशल फिटनेस. दुःखात पण समाज पाहिजे आणि आनंदात पण समाज पाहिजे. मग मधल्या वेळेला समाजाला कलटे हाणून कसा समाज काम करेल? अगोदर लोकांना ठेंगा द्यायचा आणि पुन्हा म्हणायचं मला कोणीच भेटायला नाही आलं. लोक लक्षात ठेवत असतात, जरी नाही बोलून दाखवलं तरी. म्हणून आपल्याकडे एकच काम आहे की शक्यतो आपल्यामुळं कोणी दुःखी होऊ नये. मग तिथं काम करण्यासाठी काय? टीका टिप्पणी बंद. पहिलं तर लोकांविषयी लोकांजवळ काही बोलायचंच नाही.
कारण माणसं त्यांचा मसाला लावून पुढं सांगत असतात. हा फिटनेस आहे. मग याचे गोल्डन प्रिन्सिपल्स आहेत, ह्युमन रिलेशन्स आहेत, हे आपण पुढं बघत जाणार आहोत की मग रिलेशन्स कसे मेंटेन करायचे, काय करायचं काय करायचं नाही, काय बोलायचं, कोणाजवळ बोलायचं, किती बोलायचं, कशासाठी बोलायचं. तर हा एक फिटनेस झाला. त्याच्या पुढचा फिटनेस आहे फॅमिली. फॅमिलीमध्ये किरकिर असली की दिवसभर डोकं चालत नाही. का चालतं? नाही चालत. मग कसली बी किरकिरी छोटी मोठी जरी असली तरी. मग फॅमिली फिटनेससाठी आम्हाला काम करावं लागतं. व्हॉट इज फॅमिली फिटनेस? माणूस घरी कशाला जातो? फुगलेलं तोंड बघायला. हां, कशाला जातो? दिवसभर माणूस घरी काय जातो? फुगलेलं तोंड बघायला नाही. कोणी बी फुगलेलं तोंड बघून. मग त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर त्यांना कार्यरत केलं पाहिजे आपण. कुटुंबातले माणसं गुंतल्याशिवाय त्यांना रिअलायझेशन होत नाही आहे. मग हा फॅमिली फिटनेस आहे. कारण आमच्या घरी एखादा माणूस आजारी असेल तर आमचं लक्ष लागत नाही. किरकिर असेल तरी लक्ष लागत नाही. पण तो पण महत्त्वाचा विषय की मला कुटुंब म्हणून काही जिम्मेदाऱ्या आहेत त्या मी किती प्रकारे पार पाडल्या पाहिजेत, कशा प्रकारे पार पाडल्या पाहिजेत. काही लोकच फुल सोशल आहेत पण इकडं झिरो आहेत. काही इकडं फुल आहेत, इकडं झिरो आहेत. तर आपलं बॅलन्स पाहिजे. त्याच्यानंतरचा फिटनेस आहे सगळ्याला वेळ आहे आम्हाला, स्वतःला नाही. कोणासाठी बी वेळ आला, फोन हॅलो आलोच, पण मग स्वतःसाठी वेळ नाही. मग स्वतःसाठी वेळ पहिलं स्वतः. का? आपण मेल्यावर मग काय उपयोग आहे? मग कोणाला वेळ द्यायचा प्रश्नच आहे. पण समजा आपण उद्या मेलो, समजा काय म्हणले, समजा आपण काही मरत नाही कोर्स फेसमध्ये, पण समजा मेलो तर असं आपण डोळे झाकून विचार करायचे की समजा उद्या मी गेलो तर मी मेल्यानंतर कोणाला फरक पडेल. जेच तीन डोक्यात डोळे झाकून गोष्टी विचार करायचे कोणाला फरक पडेल. आणि ज्यांना पडेल त्यालाच वेळ द्यायचा. आम्ही एवढे भंगार आहेत की ज्यांना काहीच फरक पडत नाही आम्ही त्यांना वेळ देतो. आणि ज्यांना फरक पडणार आहे आम्ही त्यांना नेहमी गृहीत धरतो. आम्ही त्यांना नेहमी ताटकळत ठेवतो. आम्ही त्यांना अजिबात वेळ देत नाही आहे. मान्य आहे का बघा? पटतंय का बघा? हे कुणाला फरक पडतो? आपल्यावर प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. व्यवहार करणारी किती पण असतील. मग आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आपण गृहीत नाही धरायचं. त्यांना वेळ द्यायचाच आहे. आणि तेवढाच सोडून बाकीचा वेळ आपल्याकडे गेला पाहिजे. व्यवहार चालत राहतात. फक्त जेवण करून व्यवहार नाही होत, फक्त चहा पिऊन व्यवहार नाही होत, फक्त टेबलवर होत नाही व्यवहार. व्यवहाराला व्यवहाराची दिशा आहे. अनेक लोकांचे मोठे मोठे 5-5 मिनटात व्यवहार होतात, पुढे चालतात लोक. मग हा टाईम फॉर सेल्फ आहे, स्वतःसाठी वेळ. मग वाचन असेल, आरोग्य असेल, आपले आपले तत्त्व असतील, आपले आपले प्रिन्सिपल असतील, आपलं एक ब्रँड असेल, स्वतःचे एक इमेज असेल, त्या इमेजच्या प्रमाणे आपण काम केलं पाहिजे. आणि शेवटी आहे सेल्फ थांबायचं नाही, करत राहायचे, कार्यरत राहायचं. म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवत पुढं चालणे, ध्येय सेट करायचे. जे मोठे आहेत त्यांना फक्त टॉपला अजून टॉपलाच राहायचे, अजून प्रयत्न करायचे, अजून शिकत राहायचे, अजून वाचत राहायचे, अजून व्यवहार करत राहायचे, अजून मोठं होत राहायचं. आता आमकं झालं आणि मग मला निवांत व्हायचं, असा निवांतपणा आला नाही पाहिजे. आणि काय मिळतंय का काय मिळत नाही यापेक्षा मी कार्यरत आहे, मी काहीतरी करतोय, त्याचा काहीतरी फायदा होतोय, हे काम करत राहायचं. मरेपर्यंत देशासाठी कामं केली लोकांनी.
मरेपर्यंत. मला घटनाकार म्हणावं म्हणून बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही. माझा फोटो नोटावर यावा म्हणून गांधीजी फिरत बसले नाहीत. माझ्या नावानं पालखी काढावी म्हणून साधू संतांनी ते केलं नाही. त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या तत्वाला चिटकून राहून कार्य करत राहिले. तसं आज आपला उद्या नफा आहे माहीत नाही, नफा होईल तोटा होईल, व्यवहार करत राहणे, काम करत राहणे, व्यायाम करत राहणे. काही लोक म्हणतात काय आता मरायचंच नाही का तुम्हाला, मला काही काय बोलतात लोक, का म्हणजे रोजच फिटच बाबा, का अमर व्हायचं का. मी म्हणलं मला फिट मारायचं. काय फिट मारायचं आहे आपल्याला बस. माणसं हे पण म्हणले पाहिजे मरताना पण फिट होतो हवा ते, एवढंच. नाही तर काही लोक म्हणतात अहो घ्या खाऊन निवांत, ते काय एक जिंदगी आहे घ्या, असं नाही आहे. आपले आपले तत्त्व सेट करायचे. आता हे 8 पॉईंट झाले. मग कुणाचे इथं 100 आहेत, कुणाचे इथं 80 आहेत, कुणाचे इथं आहेत. तर हे जोपर्यंत असं सर्कल होत नाही का गोल, तोपर्यंत लाईफची गाडी पुढं जात नाही. इक्वली इम्पॉर्टंट करायचं, इक्वल, अति नाही करायचं. काय टू मच इज नॉट गुड इन लाईफ, हे वाक्य आहेत. अति काहीच करायचं नाही. काही लोक एकच करत बसले की एकच करतात. काही नुसतं फिटनेस म्हणजे सकाळी जिम, दुपारी जिम, नुसता योगा, एकच 24 तास तिथंच पडेल, बाकी काही नाही, एकच. काही इथं काही नाही, फक्त माइंडच नुसता योगा ध्यान धारणा, योगा ध्यान धारणा. घरी लक्ष नाही, पैसे नाही, काहीच नाही, काहीच नाही, नुसतं बस मेंटल फिटनेस. चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि सोडून द्यायचा विषय आहे. दॅट्स ऑल. सगळं लागतंय लाईफमध्ये थोडं 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 थोडं. काही नुसते पैसे, कशात बी पैसे, फक्त पैसे. इकडं कुठंच लक्ष नाही, नुसता पैसे. मेले पैशावर काय दिसत नाही, काय दिसत नाही, काय दिसत नाही. हे लोक आनंदानं झोपूच शकत नाही, झोपूच शकत नाहीत. माणसं सुखी दिसतात, वरून दिसणं फार सोपं आहे. आतून सुखी असण्याची गरज. मी सुखी आहे हे दाखवणं फार सोपं आहे, खरं की नाही. टाय घातला की माणूस चांगला दिसतो, प्रोफेशनल दिसतो. दिसणं सोपं आहे का मग. गन लावला की एकदम लगेच असं माणूस धार्मिक दिसेल, पण आहे का मग. बात आणल्यानंतर माणूस फार प्रभाव टाकण्यासारखा इमानदार दिसू शकतो, त्याला बोलता येते, फक्त तो नसेल. आम्हाला माणसं दिसणारी नाही तर ती असणारी आम्हाला शोधता आली पाहिजे, ती ओळखता आली पाहिजे, ते कळली पाहिजे. म्हणून हे इकॉनॉमिकली काही नुसता अभ्यास, 24 तास वाचन, बघ काय. मग आता इक्वल जर नसेल तर ही गाडी पुढे जाईल का. मग लोकांच्या गाड्या कशा आहेत माहिती का, त्यांचं टायर असं आहे काही इथून नुसते खटाडक 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 खटाडक. एक आहे ते एक आहे, एक नाही ते एक, एक आहे ते एक नाही, एक आहे ते एक नाही. हे बॅलन्स पाहिजे. आणि बॅलन्स असला की माणूस कॉन्फिडेंटली जीवन जगतो. लाईफ मॅनेजमेंट अशा प्रकारचं केल्यानंतर का माणसाला यशस्वी होता येणार नाही, का माणूस आनंदानं जीवन जगू शकत नाही. तर माझं लाईफ मॅनेजमेंटचा इंट्रोडक्टरी चॅप्टर संपला.